Good morning student. Yesterday we have started new chapter number 8 state after the Maurya Empire आणि त्यामध्ये आपण 3 पॉइंट आपण बघितलेले होते द शुंग डायनास्टी इंडो ग्रीक किंग्स अँड कुशन किंग्स. So today I am going to start point number 4 8.4 the Gupta dynasty. तर डायनास्टी मीन्स आपण शिकलो आहोत की राजघराणे. तर आपल्याला आता गुप्त राजघराणे याबद्दल इन्फॉर्मेशन बघायची. द एंड ऑफ द 3rd century CE सॉ द राईज ऑफ द गुप्त डायनास्टी इन नॉर्थ इंडिया. तर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाचा जो शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा काय झालेला होता, उदय झालेला होता. द गुप्ताज remained in power for nearly 3 centuries. किती सेंचुरी? 3 शतके, म्हणजे 3 सेंचुरी, साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे हे सत्तेवर होते. श्रीगुप्त वॉज द फाउंडर ऑफ द गुप्ता डायनास्टी. आणि श्रीगुप्त हा जो होता तो गुप्त राज्य घराण्याचा काय होता, फाउंडर होता. फाउंडर मीन्स संस्थापक होता. समुद्रगुप्त and Chandragupta II were the notable kings of the Gupta dynasty. तर समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त म्हणजे दुसरा चंद्रगुप्त हे काय होते, गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय असे राजे होते. तर फर्स्ट जे होते गुप्ता डायनास्टी मधला फर्स्ट जो किंग होता तो आहे समुद्रगुप्त. The expansion of the Gupta Empire began during the reign of Chandragupta first. तर पहिला जो चंद्रगुप्त होता, या पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीतील गुप्तांच्या राज्य विस्तारांची काय केली होती, त्याने सुरुवात केलेली होती आणि तिथूनच त्याची सुरुवात झाली होती. His son समुद्रगुप्त defeated the smaller neighboring kingdoms and extended the empire further. तर त्याचा जो मुलगा होता समुद्रगुप्त, कोणाचा, चंद्रगुप्त जो पहिला होता, तर त्याचा जो मुलगा होता समुद्रगुप्त याने आसपासच्या राज्यांचा पराभव करून हा जो विस्तार होता त्याने आणखी वाढवला होता. इन हिज टाइम द गुप्ता एम्पायर स्प्रेड फ्रॉम आसाम अप टू द पंजाब. आणि त्याच्या कारकिर्दीत गुप्ता ही जी सत्ता होती ती आसामपासून तर पंजाबपर्यंत काय होती, त्यांनी पसरवलेली होती. ही हॅड ऑल्सो कॉन्कर्ड द ईस्टर्न कोस्टल रिजन अप टू द कांची अँड तामिळनाडू. आणि तामिळनाडूमधील जे कांची आहे त्या कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तोही त्याने जिंकलेला होता. He had also conquered. Due to these victories, his power came to recognize everywhere, and as a result, king on the northwestern frontier as well as those in Sri Lanka made treaties of friendship with him. तर समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्या सत्तेचा जो दबदबा होता तो सर्वत्र वाढला होता आणि त्यामुळे वायव्येकडील जे राज्य होते तसेच श्रीलंकेतील जे राज्य होते यांनीही त्यांच्याशी मैत्रीचे असे करार केलेले होते. अ पिलर इन्स्क्रिप्शन ऑफ प्रयाग डिस्क्राइब्स समुद्रगुप्ताज कॉन्क्वेस्ट अँड विक्टोरीज. आणि समुद्रगुप्ताचा जो पराक्रम होता आणि त्याने मिळवलेले जे विजय होते ते विजय यांचे सर्व जे वर्णन आहे त्यांनी प्रयागच्या जे इन्स्क्रिप्शन मीन्स जे स्तंभालेख होते त्या स्तंभालेखात हे सविस्तर त्याने दिलेले आहे. दिस इन्स्क्रिप्शन इज नोन ॲज प्रयाग प्रशस्ती अँड ऑल्सो ॲज अलाहाबाद प्रशस्ती. आणि हा जो लेख आहे तो प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो आणि त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. ही वॉज ॲन एक्सपर्ट वीणा प्लेयर. आणि समुद्रगुप्त हे वीणा वादनात खूप प्रवीण असा होता, म्हणजे तो खूप एक्सपर्ट होता. ही माइंटेड coins which had a variety of images engraved on them, and in one of them
he is seen playing the veena and his name Samudragupta is engraved on it. तर समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या ज्या प्रतिमा होत्या त्या प्रतिमा असलेली नाणी काढलेली होती. विविध प्रकारच्या ज्या प्रतिमा असल्या त्याच्यावर चित्र असणारे नाणी त्याने काढलेली होती आणि त्यातील एका प्रकारात त्याने तो स्वतः वीणा वाजवताना तो दिसतो आहे आणि त्यावर समुद्रगुप्त असे नावसुद्धा लिहिलेले आहे. बघा इथे पिक्चर्स दिलेला आहे. द गोल्ड कॉइन ऑफ समुद्रगुप्त म्हणजे बोथ साईड, म्हणजे एका साईडनी काय आहे आणि दुसऱ्या साईडनी काय आहे अशा प्रकारचं त्यांनी हे इथे काय केलेलं आहे, पिक्चर्स त्या समुद्रगुप्ताचा दिसत आहे की एका साईडनी तो स्वतः म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिमा होत्या समुद्रगुप्ताने त्या नाणी काढलेल्या होत्या विविध प्रकारच्या प्रतिमेच्या आणि एका याच्यामध्ये त्यांनी स्वतः तो वीणा वाजवत आहे असा सुद्धा त्याने कॉइन्स काढलेलं होतं. नेक्स्ट आहे समुद्रगुप्त सेकंड म्हणजे दुसरा चंद्रगुप्त सेकंड मीन्स दुसरा चंद्रगुप्त. आफ्टर समुद्रगुप्ता हिज सन चंद्रगुप्त सेकंड एक्सेंटेड द थ्रोन. तर दुसरा जो चंद्रगुप्त होता हा दुसरा चंद्रगुप्त समुद्रगुप्ताचा काय होता, मुलगा होता. ही एक्सटेंडेड द गुप्त एम्पायर टुवर्ड्स द नॉर्थ वेस्ट अँड ही ऑल्सो वॉज मालवा, गुजरात अँड सौराष्ट्र. तर गुप्तांचे जे साम्राज्य होते त्याने वायव्येकडे वाढवले होते आणि त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र ही सुद्धा प्रदेशे त्याने जिंकून घेतले होते. ही इस्टॅब्लिश्ड गुड रिलेशन विथ द पॉवरफुल वाकाटक रूलर्स इन द साऊथ बाय गिविंग हिज डॉटर प्रभावती इन मॅरेज टू रुद्रसेन सेकंड. तर दुसरा चंद्रगुप्ताने त्याची जी मुलगी होती प्रभावती तर हिचा जो विवाह होता तो वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला होता. अँड देअर इज अन आयरन पिलर ॲट मेहरुली नियर दिल्ली. आणि अशा रीतीने दक्षिणेकडच्या जो बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध हे जोडले गेले आणि दिल्ली जवळील जे मेहरौली आहे तेथे एक लोहस्तंभ सुद्धा उभारण्यात आला. and it has not rusted even in the course of the last 1500 years. आणि तो सुमारे 1500 वर्षापूर्वीही अधिक म्हणजे 1500 वर्षापूर्वीहूनही अधिक जुना असा स्तंभ आहे. It is an excellent specimen of the metallurgical skill of the ancient Indian people. आणि तरी तो म्हणजे 1500 वर्षापूर्वी जुना असूनही तो गंजलेला नाही आहे. आणि प्राचीन भारतीयांनी जे तंत्रज्ञान विकसित केलं होतं त्या तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक काय आहे, प्रतीक आहे. The inscription on the pillar bears the name of the king called Chandra and it is on this basis that the iron pillar is assumed to be of the period of Chandragupta II. तर या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाचा राज्याचा उल्लेख केला आहे आणि त्या उल्लेखाच्या आधारे हा जो लोहस्तंभ आहे तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले सुद्धा जाते. तर बघा तुम्हाला माहित आहे का की जो चायनीज ट्रॅव्हलर फॉ हेन केम टू इंडिया ड्युरिंग द रेज ऑफ चंद्रगुप्त सेकंड. तर फाई हॅन हा जो चीनी प्रवासी होता तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारतात आलेला होता आणि आपल्या प्रवास वृत्तात त्याने एक गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन सुद्धा केलेले आहे आणि तो म्हणतो की भारताची जी नगरे आहे ती मोठी आणि भरभराटीस आलेली आहे आणि प्रवाशांसाठी या नगरात अनेक जे अतिथीगृह आहे ते सुद्धा त्यांनी बांधलेले आहे आणि प्रवाशासाठी अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. त्याचप्रमाणे शहरामध्ये मेडिकल ट्रीटमेंट ही फ्री म्हणजे इस्पितळे सुद्धा आहे आणि तेथे जे गरीब लोक आहेत त्या गरिबांना वैद्यकीय सेवासुद्धा विनामूल्य उपलब्ध होते.
द ग्रेट विहार्स अँड टेम्पल्स, आणि तिथे विहार आणि मंदिरे हे भव्य आहेतच, आणि लोकांचा आणि लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा तेथे आहे, आणि कुठेही जाण्यास लोकांना मज्जा नाही, म्हणजे काही त्यांना हे नाही. तर सरकारी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना नियमितपणे पगार सुद्धा दिला जातो, आणि तेथील जे लोक आहे ते अल्कोहोल और कमिट व्हायलन्स आहे, म्हणजे तेथील जे लोक आहेत ते दारू पित नाहीत किंवा हिंसा सुद्धा करत नाही. आणि द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गुप्त रूल, त्यामधले जे प्रशासन होते राजवटीमधले, त्या प्रशासन जे होते गुप्त राजवटीतले, ते योग्य रीतीने चालवले. In this period, the Buddha Bhikkhu for Hain came to India from China. आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात जो फाहियान होता, हा फाहियान बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आलेला होता, आणि हे त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन आताच पेज नंबर 38 वर बघितलेली आहे की तो चीन ट्रॅव्हलर्स होता आणि तो भारतामध्ये आला, आणि त्यांनी भारतामध्ये अशा अशा प्रकारचे जे काही त्याला कळलं भारताबद्दल, त्याने याबद्दल इथे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि ही हॅज रिटन ॲन अकाउंट ऑफ हिज ट्रॅव्हल्स इन इंडिया, आणि त्याने आपला जो त्याने भारतातील प्रवासाचे त्याने वर्णनसुद्धा लिहून ठेवले आहे, ते आपण आता बघितलेले आहे की भारतामध्ये कशा प्रकारचे प्रवास केल्याने काय, म्हणजे कसं वर्णन केलं आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. फ्रॉम हिज रायटिंग वी लर्न अबाउट द इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द गुप्ता एम्पायर्स, आणि त्यामुळेच गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची आपल्याला माहिती मिळालेली आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे, तो फर्दर पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर यावर आधारित क्वेश्चन आहे. क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे, हू मेड ट्रिएटीज ऑफ फ्रेंडशिप विथ समुद्रगुप्त. समुद्रगुप्तासोबत जे फ्रेंडशिप होती ती कोणी निर्माण केलेली होती? द किंग्स ऑन द नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर अँड श्रीलंका मेड ट्रिएटीज ऑफ फ्रेंडशिप विथ समुद्रगुप्ता. सेकंड क्वेश्चन आहे, कॅन यू टेल, म्हणजे तुम्ही सांगू शकता का? द किंग हू प्लेड द वीणा, म्हणजे वीणा वादनात प्रवीण असलेला राजा कोण होता? एक्सपर्ट कोण होता राजा? तर समुद्रगुप्त. नंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, डिस्कस अँड राईट. त्याच्यामधला फर्स्ट आपण बघितलेला होता. सेकंड आहे द आयरन पिलर ॲट मेहरुली, म्हणजे मेहरुली येथील लोहस्तंभाबद्दल इन्फॉर्मेशन. तर आन्सर आहे, इट इज बिलीव्ड दॅट ऑन आयरन पिलर वॉज इरेक्टेड ॲट मेहरुली नियर दिल्ली ड्युरिंग द रेज ऑफ द गुप्त एम्परर Chandragupta II. This iron pillar has not rusted and is in sound condition even today. This pillar is a symbol of the technical progress made in the ancient India. So, student, good day and goodbye.